जिथून आपला विचार करायचा आपण सोडतो तिथून आठवले साहेब विचार करतात। तुम्हाला वाटलं असेल की आठवले साहेबांनी एवढ्या लांब कोल्हापूरला आम्हाला कशाला बोलवलं, पण एकच सांगते, आठवले साहेबांना कुठेतरी वाटलं की कार्यकर्ते कुठेतरी झोपी गेलेले आहेत, त्यांना जाग करण्याची वेळ आलेली आहे। आणि ते जाग कसं करायचंय तर हे 4 कार्यक्रम आपल्या समोर ठेवलेले आहेत। आणि 4 कार्यक्रम जे आहेत ते उत्साहाने, जोरात आणि कार्यकर्त्यांच्या चांगल्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडायचे। हे 3 आपल्याला 4 ज्या चळवळीचा आपली जागृत ठेवण्यासाठी साहेबांनी जे 100 वर्ष आपल्याला महाडचं 14 तळ, नंतर 200 वर्ष आपल्याला महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंचा कार्यक्रम, नंतर उपवर्गीकरणाचा प्रश्न, असे जे 4 कार्यक्रम दिलेले आहेत, तर प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याने मला तर वाटतंय की प्रत्येक जिल्ह्याने एकमेकाशी अशी ईर्ष्या केली पाहिजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने आठवले साहेबांचं स्वागत होईल, किती कार्यकर्ते तिथे उपस्थित राहतील, किती म्हणजे कार्यक्रमाला लोक येतील। याच्यामध्ये युवकांचं देखील योगदान असलं पाहिजे, महिलांचं देखील योगदान असलं पाहिजे। तर या पद्धतीने आपल्याला कामाला लागण्यासाठी आज मीटिंग ठेवलेली आहे। तर आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करते। महिला वर्ग आलेला आहे माझ्यासोबत, आशाताई, उषाताई यांचं आणि अभयताई यांचं देखील अभिनंदन करते। जय भीम, मौमुद्दा।